आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. उपवासासाठी फक्त 10 मिनिटात तयार होणारे पौष्टिक आणि खुसखुशीत राजगिऱ्याचे लाडू आज आपण बनवणार आहोत. चला सुरुवात करूया. नमस्कार, मी नम्रता. स्वागत आहे तुमच्या नम्रताज रेसिपीमध्ये. तर आज आपण आषाढी एकादशीच्या खास निमित्ताने आपण बनवणार आहोत उपवासासाठी परफेक्ट गुळाच्या गोडव्याने भरलेले आणि ऊर्जा देणारे असे राजगिऱ्याचे लाडू. हे लाडू बनवायला साधे सोपे फक्त 10 मिनिटात तयार होतात. अजिबात पाक बिघडण्याचे टेन्शन नाही किंवा लाडू कडक होण्याची टेन्शन नाही. झटपट आणि तितकेच रुचकर. शिवाय यामध्ये कॅल्शियम परिपूर्ण असते, त्यामुळे खास करून उपवासाला हे लाडू खाल्ले जातात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 3.5 वाट्या इथे मी मोजून राजगिऱ्याच्या लाह्या मिळतात त्या मी घेतल्या आहेत. मार्केटमध्ये सहजतेने उपलब्ध असतात. जर नसतील तर राजगिरा घरी आणून त्याच्या लाह्या बनवू शकता. आता अशा प्रकारे आपण गॅस बंद करून साधारणतः 2 मिनिटे आपण ह्या लाह्या व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत. त्यामुळे हे लाडू खमंग आणि खुसखुशीत असे तयार होतात. शिवाय अगदी चवही अप्रतिम अशी येते. 2 मिनिटानंतर पाहू शकता लाह्या अगदी व्यवस्थितपणे एकसारख्या मी भाजून घेतल्या आहेत. इतपतच लाह्या भाजून घ्यायच्या आहेत. लगेचच त्या आपण परातीत काढून घेऊया आणि लाडूसाठी गूळ व्यवस्थितपणे विरघळून घेऊया. त्याच कढईत इथे मी 2.25 वाट्या गूळ घेतला आहे. गुळाचे प्रमाण अगदी योग्य आहे. ज्या वाटीने आपण 3.5 वाट्या राजगिऱ्याचे लाह्या घेतल्या आहेत त्याच वाटीने मी इथे 2.25 वाट्या गूळ घेतला आहे. 2 ते 3 चमचे इथे पाण्याचा वापर करायचा आहे गूळ विरघळण्यासाठी. अशा प्रकारे गॅस लो टू मीडियम करत सतत ढवळून गूळ थोडासा विरघळून घेतल्यावर अर्धा चमचा आपण इथे तूप घालत आहोत. त्यामुळे हे लाडू अत्यंत खुसखुशीत असे तयार होतात. शिवाय अजिबात कडक असे होत नाहीत आणि चकाकीही येते. आता आपण सर्व जिन्नस अशा प्रकारे सतत ढवळून गूळ व्यवस्थितपणे विरघळून घेऊया. गूळ विरघळून घेत असताना गॅस इथे मीडियमच ठेवायचा आहे आणि सतत ढवळत राहायचे आहे. नाहीतर गूळ तळाशी चिकटून करपण्याची शक्यता असते. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता गूळ थोडासा विरघळला आहे. अजून आपल्याला थोडासा फेस येईस तोवर आपण हा गूळ व्यवस्थितपणे विरघळून घेणार आहोत. 2 मिनिटानंतर पाहू शकता गूळ पूर्णपणे विरघळला आहे. त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालूया आणि पुन्हा व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. अगदी 1 ते 1.5 मिनिटे आपण हा गूळ व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहोत. त्यापेक्षा अजिबात जास्त शिजवून घ्यायचा नाही, नाहीतर हे लाडू खूपच कडक होण्याची शक्यता असते. फक्त 1 तार आली की आपण लगेचच गॅस बंद करणार आहोत. 1 ते 1.5 मिनिटानंतर आपण पाहू शकता अशा प्रकारे बोटावर मिश्रण घ्यायचे आहे आणि बघायचे आहे. थोडीशी 1 तार येत असेल तर व्यवस्थितपणे मिश्रण तयार करून आपण घेतले आहे. लगेचच आपण आता ह्या गुळाच्या सिरपमध्ये जे राजगिऱ्याचे आपण लाही व्यवस्थितपणे भाजून घेतले आहेत ते सर्वच्या सर्व थोडे थोडे करून घालूया आणि व्यवस्थितपणे अशा प्रकारे एका हाताने एकजीव करत राहूया. इथे गॅस मंद ठेवायचा आहे. जेव्हा आपण गुळामध्ये ज्या लाह्या घालत आहोत भाजलेल्या तेव्हा गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे एका हाताने थोड्या थोड्या गुळाच्या सिरपमध्ये आपण ह्या लाह्या एकजीव करत राहणार आहोत. त्यामुळे त्या एकसारख्या व्यवस्थितपणे जे गुळाचा सिरप आपण तयार करून घेतला आहे तो सर्व लाह्यांना व्यवस्थितपणे लागतो. अशा प्रकारे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे. पाहू शकता मिश्रण परफेक्ट असे आपण लाडवासाठी करून घेतले आहे. आता इथे मी फक्त राजगिऱ्याचे लाडू बनवत आहेत. तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कुटही घालू शकता, त्यामुळे हे लाडू फारच चविष्ट असे तयार होतात. आता अशा प्रकारे मिश्रण लाडवासाठी आपण एकजीव व्यवस्थितपणे करून घेतले आहे. लगेचच आपण गॅस बंद करूया आणि हे लाडवाचे मिश्रण गॅसवरून उतरून एका परातीत काढून घेऊया, म्हणजे थोडेसे कोमट करून घेऊया. हे लाडवाचे मिश्रण कोमटच करून घ्यायचे आहे आणि गरम असतानाच लाडू व्यवस्थित वळले जातात. अजिबात थंड करायचे नाही. थोडेसे कोमट हाताला सोसेल इतपत झाले की लगेच लाडू वळायला घ्यायचे आहेत. आता इथे मी परातीत व्यवस्थितपणे थोडेसे मिश्रण कोमट करून घेतले आहे. आता अशा प्रकारे मी 1 चमचा घेतला आहे. त्यामध्ये हे लाडवाचे मिश्रण घालत आहे. त्यामुळे लाडू पटकन अगदी 1 ते 2 मिनिटात आपण
जेवढे हवे आहे तेवढे लाडू बनवू शकतो। अशा प्रकारे हलक्या हाताने व्यवस्थितपणे पाण्याचा हात लावून लाडू हलक्या हाताने वळून घ्यायचा आहे। पाहू शकता किती परफेक्ट असा सहजतेने राजगिऱ्याचा लाडू तयार झाला आहे। अशा प्रकारे आपण एक लाडू तयार करून घेतला आहे। सर्व मिश्रणाचे आपण अशाच प्रकारे अगदी हलक्या हाताने 5 ते 6 मिनिटात हे लाडू तयार करून घेणार आहोत। 5 मिनिटेही लागणार नाहीत हे लाडू बनवायला, कारण मिश्रण गरम आहे त्यामुळे लाडू अगदी लगेचच वळले जातात। थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे किंवा तुपाचा आणि लाडू अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे वळून घ्यायचे आहेत। पाहू शकता सर्व लाडू मी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत। आता मार्केटमधून अशा प्रकारे राजगिराचे लाडू आणण्यापेक्षा घरच्या घरी फक्त 5 ते 10 मिनिटात हे लाडू बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता। आषाढी एकादशीच काय, केव्हाही कधीही लहान मुलांना बनवून त्यांना त्यांच्या टिफिनमध्येही देऊ शकता किंवा मधल्या छोट्या भुकेसाठी अशा प्रकारे राजगिरा लाडू बनवून त्यांना देऊ शकता। यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते। खास करून आपण उपवासासाठी हे लाडू खातो, पण नेहमी या प्रकारे लाडू बनवून त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता। अगदी झटपट शिवाय अगदी साधी सोपी रेसिपी मी इथे शेअर केली आहे। जर रेसिपी आवडलीच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सोबतचे बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे जे नवीन नवीन व्हिडिओ मी बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेअर करा, हाईप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि सुटसुटीत अशा रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।